नमस्कार. परत एकदा आपलं पायथागोरस थेरम पार्ट 9 या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. या अगोदर आपण पायथागोरस थेरमचे एकूण 8 व्हिडिओ पाहिलेले आहेत. हा व्हिडिओ 9वा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 2 मधील राहिलेले क्वेश्चन्स हे सॉल्व करणार आहोत. तर तुम्ही या अगोदर जे व्हिडिओ झालेले आहेत ते व्यवस्थित पाहून घ्या, तरच तुम्हाला प्रॉब्लेम सेट 2 मधील सॉल्व केलेले क्वेश्चन व्यवस्थित समजतील आणि ते स्वतः तुम्हाला सॉल्व करता येतील. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर प्रूव्ह दॅट PM इज इक्वल टू PN इज इक्वल टू √3 इंटू A. आपल्याला फिगरमध्ये काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्याचा यूज करून PM इज इक्वल टू PN इज इक्वल टू √3 इंटू A हे प्रूव्ह करायचं आहे. तर फिगर पाहूया आपण. In the figure, triangle PMN and triangle PQR. Look at the figure. Triangle PQR is an equilateral triangle in which PS perpendicular base QR. आता ज्यावेळेस इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करतो त्यावेळेस तो परपेंडिक्युलर बायसेक्टर असतो. मीन्स QS इज इक्वल टू SR. हे दोन्ही पार्ट इक्वल येणार आहेत. तर चला आन्सर पाहूया आपण. आन्सर: Since triangle PQR is an equilateral triangle, PS is the perpendicular bisector of QR. Therefore, QS is equal to SR is equal to A by 2. Equation number 1. Now, according to Pythagoras theorem, in triangle PQS, PQ square is equal to QS square plus PS square. A square is equal to A by 2 bracket square plus PS square. आता फिगरमध्ये पहा, PQ ची व्हॅल्यू आहे A आणि QS ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे इक्वेशन 1 मध्ये A बाय 2. तर दोन्ही व्हॅल्यू या ठिकाणी आपण पुट केलेले आहेत. आता आपण PS ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. त्यासाठी A डिवाइड 2 ब्रॅकेट स्क्वेअर सॉल्व करून घेऊया आणि तो A स्क्वेअरच्या साईडला शिफ्ट करू आणि PS एक साईडला ठेवूया आपण. PS स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर मायनस A स्क्वेअर बाय 4. PS square is equal to 3A square by 4. PS is equal to √3A divide 2. Equation number 2. In triangle PMS, PM square is equal to MS square plus PS square. आता बघा, ट्रायंगल PMS हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि MS ची व्हॅल्यू म्हणजेच MQ प्लस QS करावं लागेल. MQ ची व्हॅल्यू आहे A आणि QS ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये काढली आपण A बाय 2. तर MS काढण्यासाठी A आणि A बाय 2 ची ॲडिशन करावी लागेल. तर आपण इथे व्हॅल्यू पुट करूया. PM स्क्वेअर इज इक्वल टू A प्लस A बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस √3A बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. इक्वेशन 2 मध्ये आपण PS ची व्हॅल्यू काढली आहे, तर PS स्क्वेअर असल्यामुळे ब्रॅकेट स्क्वेअर घेतलेला आहे. आता आपण A प्लस A बाय 2 याची ॲडिशन करून घेऊया. PM स्क्वेअर इज इक्वल टू 3A बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस √3A बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता स्क्वेअर करून घेऊया. PM स्क्वेअर इज इक्वल टू 9A स्क्वेअर बाय 4 प्लस 3A स्क्वेअर बाय 4. आता पहा, दोघांचे डिव्हिजनमध्ये 4 आहे, तर न्यूमरेटरची डायरेक्टली ॲडिशन करूया. 9 प्लस 3 येतं 12. सो PM स्क्वेअर इज इक्वल टू 12A स्क्वेअर बाय 4. आता 4 ने 12ला डिवाइड करूया. PM स्क्वेअर इज इक्वल टू 3A स्क्वेअर. आता फक्त आपल्याला PM ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. PM इज इक्वल टू √3 इंटू A. याला देऊया आपण इक्वेशन नंबर 3. असंच आपण PN ची व्हॅल्यू पण काढून घेऊया. इन ट्रायंगल PNS, आता परत फिगरमध्ये बघा, ट्रायंगल PNS हा देखील राईट अँगल ट्रायंगल आहे आणि SN म्हणजेच A बाय 2 प्लस A मीन्स SR प्लस RN असं आपल्याला करावं लागेल आणि त्यानुसार आपल्याला SN ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. तर आपल्याला पायथागोरस थेरम इथे अप्लाय करता येईल. सो PN स्क्वेअर इज इक्वल टू NS स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर. PN स्क्वेअर इज इक्वल टू A प्लस A बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस √3A बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ॲडिशन करून घेऊया. PN स्क्वेअर इज इक्वल टू 3A बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस √3A बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. PN स्क्वेअर इज इक्वल टू 9A स्क्वेअर बाय 4 प्लस 3A स्क्वेअर बाय 4. PN स्क्वेअर इज इक्वल टू 12A स्क्वेअर बाय 4. आता 4 ने डिवाइड करूया. PN स्क्वेअर इज इक्वल टू 3A स्क्वेअर. PN इज इक्वल टू √3 इंटू A. याला देऊ इक्वेशन नंबर 4. आता बघा,
इक्वेशन 3 आणि 4 वरनं आपल्याला काय लिहिता येईल, PM इज इक्वल टू PN इज इक्वल टू √3 इंटू A, जे की आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. फ्रॉम 3 and 4 वी गेट PM इज इक्वल टू PN इज इक्वल टू √3 इंटू A. हेन्स PM इज इक्वल टू PN इज इक्वल टू √3 इंटू A. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, ते आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 9. Prove that the sum of the squares of the diagonals of a parallelogram is equal to the sum of the squares of its sides. बघा, पॅरलेलोग्रामच्या डायगोनलची स्क्वेअर ची ॲडिशन ही पॅरलेलोग्रामच्या सर्व साईडच्या स्क्वेअरच्या ॲडिशन एवढी असेल. म्हणजे पॅरलेलोग्रामचे सर्व साईड घ्यायचे, त्यांची स्क्वेअर करायची, त्यांची ॲडिशन करायची. हे येणारी ॲडिशन म्हणजेच पॅरलेलोग्रामच्या डायगोनलच्या स्क्वेअरची ॲडिशन एवढी असणार आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर त्यासाठी आपण आन्सर पाहूया. फिगरमध्ये बघा, क्वाड्रिलॅटरल ABCD हा पॅरलेलोग्राम असेल आणि त्याचे डायगोनल AC अँड BD हे एकमेकाला O पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. आणि आपल्याला माहीत आहे पॅरलेलोग्रामचे डायगोनल हे बायसेक्ट इच अदर असतात, एकमेकाला बायसेक्ट करतात. मीन्स AO इज इक्वल टू OC अँड BO इज इक्वल टू OD असंही म्हणता येईल. म्हणजे याचाच अर्थ O हा ACचा आणि BDचा काय असणार आहे, मिड पॉईंट असणार आहे. तर आपल्याला मिड पॉईंट म्हटल्यानंतर अपोलोनियस थेरम आठवणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला अपोलोनियस थेरमचा यूज करायचा आहे आणि हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. तर आन्सर पाहूया आपण. Diagonals of a parallelogram bisect each other, that is O is the midpoint of AC and BD. In triangle ABD, point O is the midpoint of side BD. Therefore, BO is equal to OD is equal to half BD. AB square plus AD square is equal to 2AO square plus 2BO square. Reason by Apollonius theorem, equation number 1. बघा, ट्रायंगल ABD मध्ये AO ही मेडियन असेल. O हा मिड पॉईंट आहे म्हटल्यानंतर AO काय झाली, मेडियन. तर ट्रायंगलच्या साईड AB स्क्वेअर आणि AD स्क्वेअर हे इक्वल असणार आहेत कुणाबरोबर, 2AO स्क्वेअर, 2 इंटू मेडियन स्क्वेअर प्लस जो एक पार्ट आहे डायगोनल BDचा एक पार्ट म्हणजे BO किंवा OD दोघांपैकी कोणतेही तुम्हाला घेता येईल, बोथ आर इक्वल आहेत, प्लस 2BO स्क्वेअर असं आपल्याला लिहिता येतं. आणि ते अपोलोनियस थेरमनुसार आपण इथं लिहिलेलं आहे, त्याला इक्वेशन नंबर 1 दिलेलं आहे आपण. आता परत या ठिकाणी BOच्या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल, हाफ BD असं लिहिता येईल. इन ट्रायंगल CBD पॉईंट O इज द मिड पॉईंट ऑफ साईड BD. परत बघा, दुसरा ट्रायंगल घेतला आहे CBD, यामध्ये देखील O हा BDचा मिड पॉईंट आहे म्हणजे CO काय झाली, मेडियन. परत आपण अपोलोनियस थेरम अप्लाय करूया. सो BO इज इक्वल टू OD इज इक्वल टू हाफ BD. CB स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर इज इक्वल टू 2CO स्क्वेअर प्लस 2BO स्क्वेअर. रिझन बाय अपोलोनियस थेरम, इक्वेशन नंबर 2. आता आपण इक्वेशन 1 आणि 2 ची ॲडिशन करून घेऊया. ॲडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 वी गेट. आता ॲडिशन करताना LHS साईडची ॲडिशन वेगळी करावी लागते आणि RHS साईडची ॲडिशन वेगळी करावी लागते. AB स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर प्लस CB स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर इज इक्वल टू 2AO स्क्वेअर प्लस 2BO स्क्वेअर प्लस 2CO स्क्वेअर प्लस 2BO स्क्वेअर. आता या ठिकाणी परत बघा, RHS साईडला म्हणजे राईट हँड साईडला बघा, 2BO स्क्वेअर प्लस 2BO स्क्वेअर, किती BO स्क्वेअर होतील, 4BO स्क्वेअर होईल. ओके, तर त्यानुसार आपण ते चेंजेस करून लिहूया. आणि परत बघा, AO इज इक्वल टू OC असंही लिहिता येईल आपल्याला, बिकॉज O इज द मिड पॉईंट ऑफ डायगोनल AC, म्हणून AO आणि OC या दोन्ही व्हॅल्यू इक्वल असणार आहेत. तर तेही आपण या ठिकाणी लिहूयात. आणि बघा, AO इज इक्वल टू OC म्हणजेच हे कुणाबरोबर असणार आहे, हाफ AC बरोबर असणार आहे. पूर्ण डायगोनलच्या हाफ असेल AO आणि OC. तसंच पूर्ण डायगोनल BDच्या हाफ कोण असणार आहे, BO आणि OD. त्यानुसार आपल्याला इथं व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. AB स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर प्लस CB स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर इज इक्वल टू 2AO स्क्वेअर प्लस 4BO स्क्वेअर प्लस 2AO स्क्वेअर. परत आपण CO स्क्वेअरच्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, तर AO स्क्वेअर लिहिलेला आहे.
आता AO स्क्वेअर प्लस AO स्क्वेअर किती येईल? टोटल 2AO स्क्वेअर प्लस 2AO स्क्वेअर 4AO स्क्वेअर येईल. ते हे आपण लिहून घेऊया. इथं रिझन दिले सिन्स OC इज इक्वल टू OA बिकॉज O इज द मिड पॉइंट ऑफ डायगोनल AC. AB स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर प्लस CB स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर इज इक्वल टू 4AO स्क्वेअर प्लस 4BO स्क्वेअर. परत AO स्क्वेअरच्या ठिकाणी आपल्याला हाफ AC स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहिता येईल आणि BO स्क्वेअरच्या ठिकाणी आपल्याला हाफ BD ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहिता येईल. सो AB स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर प्लस CB स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर इज इक्वल टू 2AO ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2BO ब्रॅकेट स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर प्लस CB स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. आता 2AO म्हटल्यानंतरच AC स्क्वेअर लिहिता येईल आणि 2BO म्हटल्यानंतर आपल्याला BD स्क्वेअर असं आपल्याला लिहिता येईल. सो AB स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर प्लस CB स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. जे की आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. डायगोनलच्या स्क्वेअरची ॲडिशन ही पॅरलेलोग्रामच्या सर्व साईडच्या स्क्वेअरच्या ॲडिशन एवढी असते. हे आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. Hence, the sum of the squares of the diagonals of a parallelogram is equal to the sum of the squares of its sides. तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 9 संपलेला आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 10. Pranali and Prasad started walking to the east and to the north respectively from the same point at the same speed after 2 hours. Distance between them was 15√2 km. Find their speed per hour. आता प्रणाली आणि प्रसाद हे दोघांनी वॉकिंग स्टार्ट केलेली आहे. प्रणाली ही ईस्टच्या डायरेक्शननं जात आहे आणि प्रसाद हा नॉर्थच्या डायरेक्शननं जात आहेत आणि ते दोघंही 2 तासानंतर त्या दोघांमधलं डिस्टन्स आहे 15√2 किलोमीटर. तर आपण हे फिगर काढून व्यवस्थित लक्षात आणूया म्हणजे नेमकं आहे काय आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला त्यांची स्पीड पर आवर फाइंड आउट करायची आहे. दोघांची स्पीड आपल्याला फाइंड आउट करायची आहे. लुक ॲट द फिगर. ट्रायंगल AOB इज ॲन राईट अँगल ट्रायंगल, पण तो कसा आहे आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल. कारण की OA आणि OB हे दोन्ही डिस्टन्स इक्वल आहेत आणि बघा AB या ठिकाणचं डिस्टन्स किती आहे 15√2 किलोमीटर. ते दोघंही एकमेकापासनं 15√2 किलोमीटर डिस्टन्स दूर आहेत. म्हणजे A पासनं Bचं डिस्टन्स असेल 15√2 किलोमीटर आणि O हा राईट अँगल असणार आहे बिकॉज ईस्ट आणि नॉर्थमध्ये कोणता अँगल तयार होतोय राईट अँगल तयार होतोय. तर त्यानुसार आपण आता स्पीड फाइंड आउट करूया दोघांची. सो आन्सर इट इज गिवन दॅट प्रणाली अँड प्रसाद हॅव सेम स्पीड. दोघांची स्पीड कशी दिलेली आहे सेम स्पीड क्वेश्चनमध्येच दिलेली आहे त्यांनी. दस दे कव्हर सेम डिस्टन्स इन 2 hours. म्हणून त्या दोघांनीही 2 तासामध्ये सारखं डिस्टन्स कव्हर केलेलं असेल. दॅट इज OA इज इक्वल टू OB. फिगरमध्ये तुम्हाला दिसत आहे. लेट द स्पीड बी x किलोमीटर पर आवर. आता आपण त्या दोघांची स्पीड सेम असल्यामुळं ती x किलोमीटर पर आवर सपोज केलेली आहे. अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम इन ट्रायंगल AOB, AB स्क्वेअर इज इक्वल टू AO स्क्वेअर प्लस OB स्क्वेअर. 15√2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू AO स्क्वेअर प्लस AO स्क्वेअर. कारण की बघा OB म्हणल्यानंतरच काय येणार आहे OB म्हणजेच OA किंवा AO दोघंही सेम आहेत कारण की ते दोघांचं डिस्टन्स इक्वल असल्यामुळे ते दोन्ही इक्वल आहेत. तर नेक्स्ट स्क्वेअर करून घेऊया. 225 इंटू 2 इज इक्वल टू 2AO स्क्वेअर. आता 225 किती येणार आहे 450. दिस इम्प्लाइज 450 इज इक्वल टू 2AO स्क्वेअर. आता 2 450ला डिवाइड केल्यानंतर परत काय येतं 225 येतं. So AO square is equal to 450 divide 2. AO square is equal to 225. आता आपण AO स्क्वेअरची व्हॅल्यू काढली 225. आता फक्त आपण AOची व्हॅल्यू काढूया ती येते 15 किलोमीटर. सो दिस इम्प्लाइज AO इज इक्वल टू 15 किलोमीटर. सो BO इज ऑल्सो 15 किलोमीटर. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम.
आता हे ए ओ आणि बी ओ काय आलेलं आहे, डिस्टन्स आलेलं आहे. आपल्याला काढायचे स्पीड, तर डिस्टन्स 15 आहे आणि त्यांची स्पीड काढण्यासाठी टाईम कितीचा आहे, 2 आवर्सचा. सो 15 डिवाइड 2 इज इक्वल टू 7.5 किलोमीटर पर आवर. तर त्यांची स्पीड असणार आहे 7.5 किलोमीटर पर आवर. हेन्स देअर स्पीड इज 7.5 किलोमीटर पर आवर. तर या ठिकाणी आपण दोघांची स्पीड फाइंड आउट केलेली आहे, तीच आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली होती. तर आता नेक्स्ट पाहूया आपण क्वेश्चन नंबर 11. इन ट्रायंगल ABC angle BAC is equal to 90 degree, sec BL and sec CM are medians of triangle ABC. Then prove that 4BL square plus CM square is equal to 5BC square. तर आपल्याला फिगरमध्ये हे सर्वच ABC, पॉईंट L, M हे पुट करावे लागतील आणि त्यानुसार जे प्रूव्ह करायला सांगितले ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर फिगरमध्ये बघा, ट्रायंगल BAC मध्ये M हा सेगमेंट ABचा मिड पॉईंट आहे, L हा सेगमेंट ACचा मिड पॉईंट आहे. मिड पॉईंट म्हटल्यानंतर आपल्याला अपोलोनियस थेरम आठवायलाच पाहिजे. त्यानुसार आपल्याला हे काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला अँगल BAC हा 90 डिग्री दिलेला आहे, म्हणजे ट्रायंगल BAC हा राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजे पायथागोरस थेरमसुद्धा आपल्याला इथे अप्लाय करता येईल. सो आन्सर, अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम इन ट्रायंगल ABC, मोठाच ट्रायंगल घेतलेला आहे आपण, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू CB स्क्वेअर, इक्वेशन नंबर 1. इन ट्रायंगल ABC, पॉईंट M इज द मिड पॉईंट ऑफ साइड AB. बघा, M पॉईंट हा साइड ABचा मिड पॉईंट आहे. तर आपल्याला AM इज इक्वल टू BM इज इक्वल टू हाफ AB असंही लिहिता येईल. सो BM is equal to MA is equal to half AB. Therefore, AC square plus BC square is equal to 2CM square plus 2AM square by Apollonius theorem, equation number 2. परत M मिड पॉईंट असल्यामुळे आपण या ठिकाणी अपोलोनियस थेरम यूज केलेला आहे. बघा, इन ट्रायंगल ACB, M is the midpoint of side AB and CM is the median. आता CM मीडियन असल्यामुळे सी पॉईंटपासनं दोन साईड मीन्स AC अँड BC त्या दोघांची स्क्वेअरची ॲडिशन घेतलेली आहे, इज इक्वल टू 2 इंटू मीडियन स्क्वेअर, मीडियन आहे CM, 2 इंटू CM स्क्वेअर प्लस 2 इंटू कोणतीही एक अर्धी साईड म्हणजे AM घ्या किंवा BM घ्या, फरक पडणार नाही आणि त्याचा स्क्वेअर काढायचा आहे, 2 इंटू AM स्क्वेअर. हा झाला अपोलोनियस थेरम. याला आपण इक्वेशन नंबर 2 दिलेला आहे. इक्वेशन 1 हे आपण पायथागोरस थेरम अप्लाय करून तिथे इक्वेशन 1 दिलेला आहे. तर आता आपण नेक्स्ट स्टेप करूया. इन ट्रायंगल CBA, पॉईंट L इज द मिड पॉईंट ऑफ साइड AC. बघा, परत ट्रायंगल CBA मध्ये L हा साइड ACचा मिड पॉईंट आहे, म्हणजे BL काय झाली, मीडियन झाली. मीडियन झाल्यामुळे आपल्याला परत अपोलोनियस थेरम अप्लाय करता येईल. आता B पॉईंटपासनं दोन साईड घ्यायच्यात आपल्याला, BC अँड BA या दोघांच्याही स्क्वेअरची ॲडिशन घ्यायची आहे. तर आपण अपोलोनियस थेरम अप्लाय करूया. सो CL इज इक्वल टू LA इज इक्वल टू हाफ इंटू AC. आता अपोलोनियस थेरम अप्लाय केलेला आहे, CB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर इज इक्वल टू 2BL स्क्वेअर, BL ही मीडियन आहे, 2BL स्क्वेअर प्लस 2AL स्क्वेअर. AL हा ACचा एक पार्ट आहे, अर्धा पार्ट, 2AL स्क्वेअर बाय अपोलोनियस थेरम, इक्वेशन नंबर 3. ॲडिंग इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3 वी गेट. आता इक्वेशन 2 आणि 3ची आपल्याला ॲडिशन करायची आहे. ॲडिशन करताना देखील आपल्याला LHS साईडची ॲडिशन वेगळी आणि RHS साईडची ॲडिशन वेगळी करावी लागेल. सो AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस CB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर इज इक्वल टू 2CM स्क्वेअर प्लस 2AM स्क्वेअर प्लस 2BL स्क्वेअर प्लस 2AL स्क्वेअर. तर आपल्याला परत BM इज इक्वल टू MA इज इक्वल टू हाफ AB अँड CL इज इक्वल टू LA इज इक्वल टू हाफ AC हे आपण लिहिलेलं आहे, त्याचा यूज आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. सो 2CM स्क्वेअर प्लस 2BL स्क्वेअर इज इक्वल टू, आता जे
बघा 2cm² + 2bl² आणि जे 2am² + 2al² आहे ते आपण दुसऱ्या साईडला शिफ्ट केलेलं आहे. शिफ्ट केल्यामुळे त्यांचे साईन, त्या फक्त दोघांचे साईन काय झालेले चेंज, प्लसचे झालेले आहेत मायनस. ते आपण दुसऱ्या साईडला लिहिलेले आहे पहा. इज इक्वल 2cm² + 2bl² इज इक्वल टू ac² + bc² + cb² + ab² मायनस शिफ्ट केल्यामुळे मायनस 2am² - 2al². आता 2 कॉमन काढूया. 2 इन ब्रॅकेट cm² + bl² इज इक्वल टू ac² + bc² + cb² दोन्ही इक्वलच आहे. 2bc² + ab² मायनस 2am² - 2al². 2 इन ब्रॅकेट cm² + bl² इज इक्वल टू ac² + ab² प्लस 2bc² मायनस 2 इन ब्रॅकेट amच्या ठिकाणी आपण काय ठेवलेलं आहे हाफ ab ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 इन ब्रॅकेट alच्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे हाफ ac ब्रॅकेट स्क्वेअर. आता इक्वेशन 1 मध्ये पहा ac² + ab² काय येणार आहे bc² येणार आहे. तर ती व्हॅल्यू आपण इथे पुट करूया. 2 इन ब्रॅकेट cm² + bl² इज इक्वल टू bc² + 2bc². आता पहिला ब्रॅकेट जो आहे ac² + ab² त्या ठिकाणी आपण bc² पुट केलेला आहे आणि पुढचा 2bc² ॲज इट इज घेतलेला आहे आपण मायनस हाफ ab². आता बघा हाफ ab ब्रॅकेट स्क्वेअर जो होता त्याचा स्क्वेअर केल्यानंतर 1/4 ab² येणार आहे आणि 2 हा मल्टिप्लायमध्ये आहे म्हणजे 2 × 1/4 ab². मल्टिप्लिकेशनचा 2 आणि डिव्हिजनचा 4 या दोघांचे डिव्हिजन होऊन काय होणार आहे 1/2 राहणार आहे. तर डायरेक्टली आपण इथे घेतलं आहे 1/2 ab². सेम तसंच आपण मायनस हाफ ac² असं लिहिलेलं आहे. रिझन लिहूया. फ्रॉम 1 2cm² + bl² इज इक्वल टू, आता ॲडिशन करूया 1bc² + 2bc² 3bc² मायनस दोघांतना मायनस 1/2 कॉमन काढूया आपण मायनस 1/2 इन ब्रॅकेट ab² + ac². आता परत पहा ab² + ac² म्हटल्यानंतर काय लिहिता येईल आपल्याला bc² फ्रॉम इक्वेशन 1. सो 2cm² + bl² इज इक्वल टू 3bc² मायनस हाफ bc². आता 3bc² मधनं हाफ bc² गेल्यानंतर किती शिल्लक राहतात. आता 2 न मल्टिप्लाय केलेलं आहे 4cm² + bl² इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट 3bc² मायनस 1/2 bc². आता परत बघा RHS साईडला म्हणजे राईट हँड साईडला 2 इन ब्रॅकेट 3bc² मायनस 1/2 bc². याला आपण 2 न मल्टिप्लाय करून घेऊया. 4cm² + bl² इज इक्वल टू 6bc² मायनस हाफचं 2 आणि मल्टिप्लिकेशनचं 2 कॅन्सल होतं म्हणून फक्त शिल्लक राहतं bc². तर 6bc² मधनं bc² गेल्यानंतर किती bc² राहतील 5bc². इथं फक्त 1bc² आहे आणि इकडे 6bc² आहे. 6bc² मायनस 1bc² इज इक्वल टू 5bc². सो नेक्स्ट 4 इन ब्रॅकेट cm² + bl² इज इक्वल टू 5bc². आता जे प्रूव्ह करायचं होतं ते आपण या ठिकाणी केलेलं आहे. हेन्स 4 इन ब्रॅकेट bl² + cm² इज इक्वल टू 5bc². जे प्रूव्ह करायचं होतं त्या या ठिकाणी आपण ते प्रूव्ह केलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 12. Sum of the squares of adjacent sides of a parallelogram is 130 square centimeter and length of one of its diagonal is 14 centimeter. Find the length of the other diagonal. आता आपल्याला पॅरलेलोग्रामचे एरिया दिलेला आहे 130 स्क्वेअर सेंटीमीटर आणि त्याची डायगोनलची एका डायगोनलची लेंथ दिली आहे 14 सेंटीमीटर. तर दुसऱ्या डायगोनलची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. तर आपण ती करूयात. तर आन्सर पाहूया आपण. आन्सर फिगर पहा. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम अँड वी नो दॅट डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम बायसेक्ट इच अदर. आणि म्हणून O हा डायगोनल AC आणि डायगोनल BDचा काय असणार आहे मिड पॉईंट असणार आहे. तर आपल्याला त्याचा यूज इथं करायचा आहे म्हणजे अपोलोनियस थेरमचा यूज आपल्याला या ठिकाणी करावा लागेल.
So it is given that AB square plus AD square is equal to 130 square centimeter. AB square plus AD square या दोघांची ॲडिशन दिली आहे 130 स्क्वेअर सेंटीमीटर. सो BD इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. BDची व्हॅल्यू पण दिलेली आहे. टोटल BD दिलेला आहे तर आपल्याला त्याचा हाफ करता येईल. तर BDचा हाफ काय येणार आहे BO अँड OD आणि त्याची प्रत्येकाची व्हॅल्यू किती येणार आहे 7 सेंटीमीटर. तर ते आपल्याला या ठिकाणी पुट करता येईल आणि त्याच्यानुसार आपल्याला AOची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. तर आपल्याला अपोलोनीज थेरम अप्लाय करावा लागेल. Diagonals of parallelogram bisect each other, that is O is the midpoint of AC and BD. Diagonal AC and diagonal BD. In triangle ABD, point O is the midpoint of side BD. Therefore, BO is equal to OD is equal to half BD is equal to 7 centimeter. Therefore, AB square plus AD square is equal to 2AO square plus 2BO square. Reason by Apollonius theorem. आता आपल्याला AB square plus AD square ची व्हॅल्यू दिली आहे 130 स्क्वेअर सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला BO स्क्वेअरची व्हॅल्यू दिलेली आहे 7 सेंटीमीटर, म्हणजे ती आपण काढलेली आहे. टोटल BD दिला होता, BDचा हाफ BO असेल तर त्याची व्हॅल्यू आपण 7 सेंटीमीटर काढलेली आहे. ती व्हॅल्यू इथं पुट करूया आणि AOची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया. 130 is equal to 2AO square plus 2 into 7 square. 130 is equal to 2AO square plus 2 into 49. 130 is equal to 2AO square plus 98. 98 ला शिफ्ट करूया. 2AO square is equal to 130 minus 98. 2AO square is equal to 32. आता 2AO squareचा 2 जो आहे तो दुसऱ्या साईडला डिव्हिजनमध्ये जाईल. AO square is equal to 32 डिवाइड 2 येतं 16. आता 16चं स्क्वेअर रूट घेऊया. AO इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. आपण AO काढला आहे. जेवढा AO असेल तेवढाच कोण असणार आहे OC, म्हणजे ACची व्हॅल्यू ही AOच्या कशी असणार आहे दुप्पट. तर त्यानुसार आपण डायगोनल AC काढत आहोत. ती येते 8 सेंटीमीटर. सिन्स पॉईंट O इज द मिड पॉईंट ऑफ साइड AC, therefore AC is equal to 2AO is equal to 8 centimeter. Hence the length of the other diagonal is 8 centimeter. तर आपण दुसऱ्या डायगोनलची लेंथ फाइंड आउट केलेली आहे, ती आलेली आहे 8 सेंटीमीटर. तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 12 हा पाहिलेला आहे. तर आपण आज क्वेश्चन नंबर 8 पासनं क्वेश्चन नंबर 12 पर्यंत पाहिलेला आहे. तर या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे क्वेश्चन्स जे की राहिलेले आहेत ते आपण घेणार आहेत. तर व्यवस्थित अभ्यास करा आणि प्रॅक्टिस करत रहा. थँक्यू.